Hello everyone. Greetings from Shri Saha Kelkar College Devgad. Myself Professor Rashmi Hirlekar and welcome back to the session Financial Market. In this session we are discussing about money market. Learning objective of this lecture. In today's lecture we will discuss about submarket of money market. In previous lecture we have discussed about call money market. In this lecture, we will discuss in detail about commercial bill market, acceptance market, and treasury bill market. We have discussed about composition of money market. As stated earlier, money market is not a single homogeneous market. It consists of number of sub-market which collectively constitute money market. Following are main sub-market of money market such as call money market, commercial bill market or discount market, acceptance market, treasury bill market. In previous lecture, we have discussed about call money market. In today's lecture, we will discuss about commercial bill market or discount market, acceptance market and treasury bill market. As we know that money market is a collection of sub-market such as call money market, commercial bill market, acceptance market and treasury bills. Commercial bill market or discount market. Commercial bill is one which arises out of genuine trade transaction, that is credit transaction. As soon as goods are sold on credit, seller draws bill on buyer for the amount due. Buyer accepts it immediately, agreeing to pay the amount mentioned therein after certain specified date. Thus, bills of exchange contains a written order from creditor to debtors to pay certain sum to certain person after certain period. A bills of exchange is a self-liquidating paper and negotiable. It is drawn always for a short period ranging between 3 to 6 months. विद्यार्थी मित्रांनो, आपण मनी मार्केट विषयी इथे अभ्यास करत आहोत. मनी मार्केट म्हणजे ज्यामध्ये शॉर्ट टर्म डेब्ट्स इन्स्ट्रुमेंट वापरले जातात त्याला मनी मार्केट म्हणतात. आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये बघितलं की मनी मार्केट म्हणजे काय, त्याचे फीचर्स काय आहेत वगैरे. तसंच मनी मार्केट म्हणजे एक असं होमोजेनियस मार्केट नाहीये, तर इट इज कलेक्शन ऑफ मेनी सब मार्केट. त्या सब मार्केट मध्ये एक मार्केट कॉल मनी मार्केट याचाही आपण अभ्यास केला. आता इथे कमर्शियल बिल मार्केट किंवा डिस्काउंट मार्केट याचा विचार करतो. तुम्ही 11वीत असताना बिल्स ऑफ एक्सचेंज शिकलेले असाल. 11वीत किंवा 12वीत तो विषय होता. तर काय असतं की एक ए हा विक्रेता असतो आणि बी हा खरेदी करणारा माल खरेदी करणारा माणूस असतो. समजा ए ने बी कडून 5,000 रुपयाचा माल खरेदी केला. बघा, दोन विक्रेते आहेत. एक आहे हा ए आणि दुसरा आहे हा बी. तर ए ने बी कडून माल खरेदी केला. म्हणजे इथे बी हा सेलर झाला आणि ए हा काय आहे, बायर झाला. माल खरेदी केला ऑन क्रेडिट आणि मग त्याच्यानंतर बी ने काय सांगितलं, म्हणजे ए ने सांगितलं, हा खरा आहे ए पण हा बायर आहे. ए ने सांगितलं की आय विल पे यू आफ्टर 3 months आणि हा इथे आहे बी. तर मग बी काय करतो की एक बिल ड्रॉ करतो, एक पेपर ड्रॉ करतो आणि तो याच्याकडे पाठवतो आणि हा त्याच्यावर सही करतो. म्हणजे हा ड्रॉवर झाला, हा सही करतो ड्रॉई
आणि बिल ऍक्सेप्ट करतो की हा 3 महिन्यानंतर अमुक तारखेला अमुक दिवशी मी पैसे परत करेन. याला बिल्स ऑफ एक्सचेंज म्हणतात. हे सगळं तुम्हाला आठवत असेल. तर इथे दिलंय कमर्शियल बिल इज वन विच अराइज आउट ऑफ जेन्युइन ट्रेड. म्हणजे जेन्युइन ट्रेड व्यापारातनं निर्माण झालेलं आहे. दॅट इज क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ॲज सून ॲज गुड्स आर सोल्ड ऑन क्रेडिट द सेलर ड्रॉज अ बिल ऑन बायर. बघा इथे हा सेलर आहे, त्याने बायरवर बिल ड्रॉ केलं फॉर अमाऊंट ड्यू. बायर ऍक्सेप्ट इट इमिजिएटली. ऍक्सेप्ट करतो म्हणजे काय करतो, तो बिलावर सही करतो लगेचच. ऍग्रीइंग टू पे द अमाऊंट मेन्शन देअर इन आफ्टर सर्टन स्पेसिफिक डेट. म्हणजे त्या ह्याच्यात लिहिलेलं असं की पे टू मी ऑर माय ऑर्डर ऑन दिस डेट. म्हणजे काय ती डॅश 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 डेट असेल तर तो ऍक्सेप्ट करतो की हा मी करेन म्हणून सही करतो. अँड दस बिल्स ऑफ एक्सचेंज कंटेन्स रिटर्न ऑर्डर. इथे महत्वाचं काय आहे तर बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये रिटर्न ऑर्डर असते. त्यामुळे ओरल कधीही नसतं बिल्स ऑफ एक्सचेंज. ही रिटर्न ऑर्डर आहे फ्रॉम क्रेडिटर टू डेटर. कारण का विक्रेता जो आहे तो बायरवर ड्रॉ करतो आणि म्हणून क्रेडिटरने टू डेटर अशी ही रिटर्न ऑर्डर आहे. आणि कशासाठी टू पे सर्टन सम ऑफ मनी टू सर्टन पर्सन आफ्टर सर्टन स्पेसिफाईड आफ्टर सर्टन पिरियड. म्हणजे काही ठराविक रक्कम ठराविक काळानंतर पे करण्यासाठी ही रिटर्न ऑर्डर आहे. बिल्स ऑफ एक्सचेंज इज अ सेल्फ लिक्विडेटिंग. म्हणजे तो स्वतः पेपर लिक्विडेटिंग पेपर आहे, म्हणजे लगेच पैशात रूपांतरण करता येतं. अँड नेगोशिएबल हस्तांतरणीय आहे. It is drawn always for a short period ranging from 3 to 6 months. म्हणजे 3 ते 6 महिन्यासाठी म्हणून हे बिल्स ऑफ एक्सचेंज ड्रॉ केलं जातं. आता सेल्फ लिक्विडेटिंग याचा अर्थ असा की आता 3 महिन्यांनी पैसे येणार आहेत पण मला लगेच पैसे हवे असतील तर मी ते बिल नेऊन बँकेत डिस्काउंट करू शकते, म्हणून त्याला सेल्फ लिक्विडेटिंग म्हटलेलं आहे. आता डेफिनेशन अंडर सेक्शन 5 ऑफ नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट डिफाइन्स बिल्स ऑफ एक्सचेंज ऍज फॉलोज. आता काय म्हटलंय बिल्स ऑफ एक्सचेंजला? अन इन्स्ट्रुमेंट इन रायटिंग कंटेन्स अन अनकंडिशनल ऑर्डर. ही अनकंडिशनल ऑर्डर आहे. साइन बाय मेकर directing certain person to pay certain sum of money only to or to the order of certain person to the bearer of the instrument. लक्षात घ्या, पे टू मी or माय ऑर्डर असं सुद्धा असतं किंवा टू द बेअरर ऑफ इन्स्ट्रुमेंट. याचा अर्थ असा की हे इन्स्ट्रुमेंट ज्याच्या हातात असेल त्याला तुम्ही पैसे द्या, आणि ती पैसे द्या म्हणून दिलेली ऑर्डर आहे बिल्स ऑफ एक्सचेंज. Types of bills. There are many types of bills in circulation in a bill market. They can be broadly classified on the basis of their uses, such as demand and usance bills, clean bills and documentary bills, inland and foreign bills, export bills and import bills, indigenous bills, accommodation bills and supply bills. विद्यार्थी मित्रांनो, हे जे बिलांचे प्रकार आहेत हे आपण इयत्ता 11वी मध्ये शिकलेले आहोत. जसं की डिमांड बिल, याचा अर्थ असा की बिल सेलरने पैसे मागितल्याबरोबर लगेच पैसे द्यायचे असतात, परत करायचे असतात बायरने. क्लीन बिल याचा अर्थ असा की त्याच्यावर कोणतंही म्हणजे मॉर्गेज म्हणून ठेवलेलं नाहीये. इनलँड फॉरेन बिल्स नावावरूनच कळतंय तुम्हाला. एक्सपोर्ट बिल, इम्पोर्ट बिल नावावरूनही कळते. इनलँड म्हणजे देशांतर्गत, फॉरेन म्हणजे परदेशी बिल. एक्सपोर्ट करत असताना, इम्पोर्ट करत असताना ड्रॉ केलेली बिलं. इंडिजिनियस म्हणजे देशी बिलं. हे सगळे बिलाचे प्रकार आहेत. Acceptance market. Acceptance market refers to the market where short-term genuine trade bills are accepted by financial intermediaries. लक्षात घ्या, acceptance bill याचा अर्थ असा की आपण अगोदर जी कमर्शियल बिल बघितली होती, जी जेन्युइन ट्रेड मधनं अस्तित्वात येतात, ती बिल्स
ज्या ठिकाणी फायनान्शियल इंटरमिडियरीज ऍक्सेप्ट करतात त्याला ऍक्सेप्टन्स मार्केट असं म्हणतात. ऑल ट्रेड बिल्स cannot be discounted easily because the parties to the bill may not be financially sound. आता तुम्ही बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये डिस्काउंटिंग ऑफ बिल सुद्धा शिकलेले होतात की बिल ड्रॉ केलं जातं आणि त्याच्यानंतर समजा सेलरला लगेच पैसे हवे असतील तर तो बँकेत जातो आणि ते बिल डिस्काउंट करतो आणि पैसे घेतो. पण बँक का लगेच पैसे देईल? मला सांगा की ज्या वेळेला ए ला माल विकला, ए नक्की पैसे देईल याची गॅरंटी बँक का देणार? तर त्यामुळे इथे म्हटलं की ऑल ट्रेड बिल्स कॅनॉट बी डिस्काउंटेड इझिली, सहज बँक देणार नाही. बिकॉज द पार्टीज ऑफ द बिल मे नॉट बी फायनान्शियली साऊंड. एखादी पार्टी आहे की जी आर्थिकरित्या सुस्थिर नसेल तर बँक त्यांची गॅरंटी घेणार का? इन केस such bills are accepted by financial intermediaries like banks, bills can earn good name and reputation and such bills can readily discounted anywhere. मग अशा वेळेला हे बँका डिस्काउंट करायला तयार होत नाहीत. मग जो ऍक्सेप्ट करणारा जो आहे तो काय करतो की बँकेकडे जातो आणि किंवा त्याचा इतर फायनान्शियल इंटरमिडियरी जो कोण असेल त्याच्याकडे जातो आणि त्याला सांगतो की माझ्या वतीने हे बिल ऍक्सेप्ट करा, जेणेकरून ते बँकेत कुठच्याही बँकेत डिस्काउंट करता येईल. इथे म्हटलं in case such bills are accepted by financial intermediaries like banks, the bills can earn, बँकेने accept केलं तर साहजिकच आहे, bill can earn good name, reputation and such bills can be readily discounted anywhere. चौथं सब मार्केट आहे ट्रेजरी बिल मार्केट. जस्ट लाईक कमर्शियल बिल्स विच रिप्रेझेंट कमर्शियल डेप्ट, ट्रेजरी बिल रिप्रेझेंट शॉर्ट टर्म बॉरोइंग ऑफ द गव्हर्नमेंट. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ज्या वेळेला ट्रेजरी बिल असं ट्रेजरी हा शब्द येतो तर इट इज अ शॉर्ट टर्म बॉरोइंग ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे सरकारने शॉर्ट टर्म थोड्या कालावधीसाठी जे बॉरोइंग केलेलं असतं त्याला ट्रेजरी बिल असं म्हणतात. आता ट्रेजरी बिल मार्केट refers to the market where treasury bills are bought and sold. म्हणजे ज्या ठिकाणी ट्रेजरी बिल्स खरेदी आणि विक्री केली जातात त्याला ट्रेजरी बिल मार्केट असं म्हणतात. ट्रेजरी बिल्स आर व्हेरी पॉप्युलर अँड एन्जॉय अ हायर डिग्री ऑफ लिक्विडिटी. खूप पॉप्युलर आहेत, हायर डिग्री ऑफ लिक्विडिटी म्हणजे गव्हर्नमेंटची आहेत त्यामुळे साहजिकच लगेच लिक्विडेट होतात, पैशात रूपांतरण होतं. सिन्स दे आर इश्यूड बाय गव्हर्नमेंट. मीनिंग अँड फीचर्स ऑफ ट्रेजरी बिल. ट्रेजरी बिल इज नथिंग बट प्रॉमिसरी नोट इश्यूड बाय गव्हर्नमेंट अंडर द डिस्काउंट फॉर स्पेसिफाईड पिरियड स्टेटेड देअर इन. लक्षात घ्या, ही प्रॉमिसरी नोट आहे, गव्हर्नमेंटने इश्यू केलेली, अंडर डिस्काउंट असतं फॉर अ स्पेसिफाईड पिरियड. अंडर डिस्काउंट म्हणजे काय, तर 100 रुपयाचं ट्रेजरी बिल असेल तर 90 रुपयाला दिलेलं असतं असं. The government promises to pay specified amount mentioned therein to the bearer of the instrument on due date. आणि तो कालावधी पूर्ण झाला की सरकार, म्हणजे आता समजा 100 रुपयाचं बिल आहे, 90 रुपयाला इश्यू केलं, 90 रुपये सरकारने घेतलं कर्ज, ते वापरले, काही महिन्यानंतर सरकार 100 रुपये परत करतं. तर therein on a government promises to pay specified amount mentioned therein to the bearer of the instrument. इन्स्ट्रुमेंट ज्याच्या ताब्यात आहे त्याला सरकार पे करायचं प्रॉमिस करतं ऑन ड्यू डेटला. द पिरियड डज नॉट एक्सीड अ पिरियड ऑफ 1 year. लक्षात घ्या, ट्रेजरी बिलचा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त नाहीये. आपण मनी मार्केट म्हणतोय, मनी मार्केट इट इज शॉर्ट टर्म, त्यामुळे साहजिकच आहे सगळी सब मार्केट 1 वर्षाच्या आतली येतात. इट इज प्युअरली फायनान्शियल बिल सिन्स इट डज नॉट अराइज आउट ऑफ एनी ट्रेड ट्रान्झॅक्शन. ट्रेजरी बिल हे फायनान्शियल बिल आहे, हे कोणत्याही ट्रेड ट्रान्झॅक्शनने अस्तित्वात येत नाही.
It does not requires any grading or endorsement acceptance. म्हणजे बिलाचं ग्रेडिंग करायची गरज लागत नाही, बिल दुसऱ्याला द्यावं लागत नाही, ऍक्सेप्टन्सची गरज लागत नाही, सिन्स इट इज अ क्लेम अगेन्स्ट गव्हर्नमेंट. सरकारवर क्लेम आहे आणि त्यामुळे सरकारकडनं पैसे मिळणार हे नक्की असतं. ट्रेजरी बिल्स आर इश्यूड ओनली बाय RBI ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट. सरकार म्हणजे सरकार स्वतः देत नाही, तर लक्षात घ्या सरकारच्या वतीने ट्रेजरी बिल्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इश्यू करते. ट्रेजरी बिल्स आर इश्यूड फॉर मीटिंग टेम्पररी गव्हर्नमेंट डेफिसिट. लक्षात घ्या ही जी ट्रेजरी बिल्स इश्यू केली जातात ती सरकारची टेम्पररी डेफिसिट जी असतील ती पूर्ण करण्यासाठी, थोड्या कालावधीसाठी पैसे नाहीये सरकारकडे, तर अशासाठी ही बिल्स इश्यू केली जातात. ट्रेजरी बिल रेट और रेट ऑफ डिस्काउंट इज फिक्स बाय RBI फ्रॉम टाइम टू टाइम. हा जो रेट ऑफ डिस्काउंट असतो तो RBI फिक्स करतो. इट इज द लोएस्ट वन in entire structure of interest rate in the country because short-term maturity and high degree of liquidity and security. हा व्याजदर अतिशय कमी असतो सगळ्या व्याजदरांपेक्षा, कारण ह्या बिलाची मॅच्युरिटी शॉर्ट टर्म मॅच्युरिटी असते आणि हाय डिग्री ऑफ लिक्विडिटी, कारण सरकारचं बिल म्हटल्यानंतर कोणी घेणार नाही, पैसे देणार, आणि सेक्युरिटी असते याला, आणि त्यामुळे याचा व्याजदर सगळ्यात कमी असतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मनी मार्केटमध्ये कमर्शियल बिल मार्केट किंवा डिस्काउंट मार्केट बघितलं, त्याच्यानंतर ऍक्सेप्टन्स मार्केट बघितलं आणि ट्रेजरी बिल बघितलं. आता ही सगळी जी होती ती एक प्रकारे बिलच होती बघा. कॉल मनी मार्केट हा वेगळा विषय होता, पण ही बिल म्हणजे कमर्शियल बिल, खरेदी विक्रीतनं अस्तित्वात आलेलं बिल, ते बिल डिस्काउंट केलं जातं वगैरे, त्यामुळे त्याला डिस्काउंट मार्केट असंही म्हणतात. सेकंड टाइप ऑफ आपण बिल मार्केट बघितलं ऍक्सेप्टन्स मार्केट. ऍक्सेप्टन्स मार्केट म्हणजे असं की माल खरेदी करणारा जो आहे त्याच्या वतीने एखादी फायनान्शियल इंटरमिडियरी ते बिल ऍक्सेप्ट करते आणि त्यामुळे ते बिल कुठेही कुठच्याही बँकेत नेऊन आपण डिस्काउंट करू शकतो, तर त्याला ऍक्सेप्टन्स मार्केट असं म्हणतात. आणि तिसरं बघितलं होतं ट्रेजरी बिल मार्केट. हे ट्रेजरी बिल मार्केट जे आहे इट इज अ बिल ड्रॉन बाय RBI. म्हणजे खरं हे इन्स्ट्रुमेंट आहे, RBI इश्यू करते सरकारच्या वतीने. सरकारचं शॉर्ट टर्म डेफिसिट असेल, म्हणजे एका छोट्या कालावधीसाठी सरकारकडे पैसे नाही आहेत आणि पैशाची गरज असेल, तर अशा वेळेला हे बिल इश्यू केलं जातं. या बिलाचा व्याजदर सगळ्यात कमी असतो आणि याचं कारण काय, तर अतिशय सेक्युअर आहे हे. त्याच्यानंतर शॉर्ट पिरियड साठी असतं, हाय लिक्विडिटी आहे, कारण सगळ्यात जास्त लिक्विडिटी गव्हर्नमेंट, आपण बघा तुम्ही अनुभवलं असेल की पोस्टातल्या स्कीम सगळ्यात सुरक्षित असं म्हणतात का, तर पोस्ट हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मालकीचे. तुम्ही बँकांमध्ये पैसे गुंतवता, बँका बुडू शकतात, पण पोस्टातले गुंतवलेले जे पैसे आहेत हे कधीही बुडत नाही, कारण सरकार कोणाचंही असू दे, आज एक आहे उद्या दुसऱ्या पार्टीचं आलं काही फरक पडत नाही. पोस्ट हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मालकीचे आहे आणि त्यामुळे ते अतिशय सुरक्षित. सेम इथे ट्रेजरी बिल सुद्धा अतिशय सुरक्षित आहेत आणि म्हणून हाय डिग्री ऑफ लिक्विडिटी असते. So student, this was the about all about money market. Thank you for today. Happy learning to you. Stay home and safe. Thank you.